हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कविताज रेसिपी ब्लॉगिंग अँड इन्फॉर्मेशनमध्ये। जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, 17 तारखेच्या संडेला आम्ही विजयादशमी निमित्त धम्मसल काढलेली आणि धम्मसलीमध्ये आम्ही इगतपुरी मेडिटेशन सेंटर आणि नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीवर गेलेलो। जसं की माझा इगतपुरी मेडिटेशन सेंटरचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक। माझा हा लेण्यांचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, कारण खूप सुंदर अशा प्राचीन मोरेकालीन लेण्या तुम्हाला बघायला भेटतील। ह्या लेण्यांची माहिती देण्यासाठी आम्ही MBCPRचे जी टीम आहे त्यांना इन्व्हाइट केलं होतं की ते आम्हाला संपूर्ण माहिती देतील याची। त्याच्यामध्ये प्रवीण जाधव आणि नितीन खरे आणि त्यांचे सहकारी आले होते। त्यांनी आम्हाला खूप छान समजावून सांगितलं लेण्यांबद्दल आणि त्याच्यावर जे शिलालेख कोरले होते त्याची माहितीसुद्धा दिली। त्या शिलालेखावरून आपल्याला हे समजतं की ती लेणी किती प्राचीन आहे किंवा त्या शिलालेखामध्ये काय लिहिलेलं आहे हे सुद्धा आपल्याला समजू शकतं। आणि त्यासाठी आपल्याला धम्मलिपी येणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांच्या टीमने आम्हाला धम्मलिपी शिकण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन दिलं। MBCPR म्हणजे लेणी संवर्धन, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते मी। आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे, पण तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप छान आपल्या भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी मदत होईल आणि खूप सुंदर अशा लेण्यांचं नक्कीच दर्शन होईल या लेण्यांमध्ये। त्यामुळे अशाच प्रकारचे पुढे देखील मी लेण्यांची माहिती देणारे काही व्हिडिओ घेऊन येणार आहेत, तेही नक्कीच बघा। आणि हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि तुम्हालाही कोणाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांना बोलवायचं असेल, इन्व्हाइट करायचं असेल, तुम्ही कुठल्या लेणीला व्हिजिट द्यायला जात असाल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्यांना नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा। आणि ह्या 7 तारखेला सुद्धा नाशिक येथे त्रिरश्मी बुद्ध लेणीवर एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे, तर तुम्ही नक्कीच नितीन खरे आणि प्रवीण जाधव यांना कॉन्टॅक्ट करा आणि ते प्रोग्राम शक्य असेल तर नक्कीच अटेंड करा। तर चला, आता जास्त वेळ नको वाया घालूया इंट्रोडक्शनमध्ये, तुम्ही बघून घ्या अशी सुंदर अशी त्रिरश्मी लेणी। तर सुरू करूया आपला व्हिडिओ। आपण ह्या रस्त्याने आतमध्ये आलो आणि हा रस्ता आहे लेणीकडे जाणारा, आणि त्याच्या लेफ्ट साईडला इकडे हे विहार आहे। खूप छान आणि प्रशस्त असं विहार आहे, सुंदर। आणि इकडे बरेचसे तुम्हाला स्टॉल वगैरे पण दिसतील, कोल्ड्रिंक किंवा स्नॅक्सचे, आईस्क्रीमचे वगैरे। आणि इथे कॅमल आणि हॉर्स राईडसुद्धा आहे लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी। खूप सुंदर अशी मूर्ती आहे विहारात, भरपूर मोठी अशी बुद्धांची मूर्ती आहे। आवाज पूर्ण घुमतोय या डोममध्ये। इथे भंतीजी धम्मदेसना करतायत। बाजूलाच बाबासाहेबांचा फोटो पण दिसत असेल तुम्हाला। विहाराच्या खूपच मोठा आवार आहे, बाहेरचा सुद्धा झाड आहे त्या आवारामध्ये, त्यामुळे खूप छान अशी हवा पण आहे। पोचलो आम्ही आता त्रिरश्मी लेणीवर। समोर दिसते ही त्रिरश्मी लेणी, हा डोंगर जो दिसतो तो। आधी आम्ही जेवणार आहे आणि नंतर वरती जाणार आहे। इकडून चढ, लवकर थकशील। वरती आलो, चाल तू ठीक।
प्राचीन लेणीवर लक्षात घ्या, कारण की काय वरतीच्या 2 लेणी सापडलेल्या आता जे त्याच्या अंदाजानुसार सर्वात प्राचीन लेणीवर तुमचं स्वागत आहे. थोडासा उशीर झाला काही कारणास्तव, काही हरकत नाही. आता सर्वजण आपण एकत्र थांबा. विशेषतः तुमच्यासोबत लहान लहान मुलं आहे जास्त, तर प्रत्येकाने लहान मुलांचा हात धरा. हे कसं आहे, गर्दी आपली आता होते, आपण चुकीनं सुरुवात करणार आहोत पहिल्यापासून, असे सिरियल वाईज घेणार येतो आपण. हां, तर त्याप्रमाणे तर प्रत्येक लेणीच्या मध्ये जाताना प्रत्येकाने चप्पल बाहेर काढायची. हा पहिला नियम. कोणी गोंधळ करायचा नाही आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण एकाने विचारलं तर काय हरकत नाही, काय हरकत विचारा प्रश्न. पण फक्त लहान मुलं जायचं सर्वांना व्यवस्थित, आणि आपण शांततेमध्ये सर्वांना आपण लेणी समजल साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण लेणी समजून सांगणार आहे. आणि जेव्हा आपली कार्यशाळा संपेल त्यावेळेस तुम्हाला मनापासून खरं वाटेल की आपण खरंच काहीतरी वेगळं शिकलो. तुमच्यापैकी आतापर्यंत लेणीवर कोण आले या लेणीवर? कार्यशाळा संपून जाल ना, जाताना तुमचा विचार येईल की इतकं मोठा प्राचीन वैभवशाली इतिहास आपल्याला लाभलेला आहे, आणि इतके सुंदर सुंदर इथे शिल्प आहे, त्याचा अर्थ सुंदर, इतक्या गोष्टी चांगल्या आहे. खरंच खूप आपण भाग्यवान आहोत की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56ला बौद्ध धम्माच्या ओटीमध्ये टाकलं. खूप ग्रेट धम्म आहे आपला. त्याच्यामुळे आता आपण सुरुवात करूया. तर सर्वांनी उठायचं आहे, तिकडे सुरुवात करायची. फक्त लहान मुलं सांभाळ हातात बंद. तुला सांगतो शास्त्र, हे सगळं आहे एका दगडातनं बनलेलं आहे. हे दगड पूर्ण करून येणार तिथे आतमध्ये हे वाट इथे बघूया काही नाही येते का? गेले असेल पुढे. बैल दिसेल ते आता जास्त पुसट झाले, जे झाले म्हणजे जे प्राणी राहायचे त्या प्राण्यांचं तिथं तुम्ही. आणि हे जे खण आहे हे बघा, पहिले आपले मातीचे घर होते, हे लाकडांची असे खण वापरले, लाकडी वासे असा माळ हा त्या जुने सपोर्टसाठी असे वापरायचे. मग हे कारागीर सुद्धा त्या काळात पहिले लाकडात काम करायचे. त्यांना असं वाटलं की इथं दगडाला स्टेबिलिटी येण्यासाठी त्यांनी ते असं. आज आपण लेणी कशा बघाव्यात, लेणी कशा समजून घ्याव्यात, यासाठी आपण इथं एक वर्कशॉप आयोजित केला होता. तर सर्वप्रथम आपण ही 1 नंबरच्या लेणीपाशी आलो. तर आपण जर लेणीचा इतिहास जर बघायला गेलो तर सम्राट अशोकांनी सर्वप्रथम 12 बार येथील लेणी तयार केली. लेणी तयार करण्यामागेची संकल्पना काय असेल तर त्या काळामध्ये भिक्खूंना राहण्यासाठी व्यवस्था नव्हती. ते झोपडीमध्ये राहत होते, कधी झाडाखाली राहत होते. त्यामुळे काय होत होतं, जंगली प्राण्यांपासून त्यांना धोका होता. आणि वर्षावासाच्या काळात जास्त हाल भिक्खूंचे होत होते. म्हणजे पाऊस चालू असायचा, मग ते खूप हाल होत होते. आणि ह्या काळात मग त्यांना विश्रांतीसाठी काय तर लेणी तयार करायची. मग सर्वात पहिले सम्राट अशोकांनी काय संकल्पना मांडली का आपल्याला अशी या प्रकारची वस्तू बनवायची का जी चंद्र तारे सूर्य असेपर्यंत ती वस्तू असेल. तर मग काय करायचं, मग ती कातळात आपण लेणी तयार करायची. मग आता आपण ही जी लेणी बघतो ही अखंड दगडात कोरलेली आहे. मग त्यांनी ती संकल्पना आखल्यानंतर समजा आता हा पोर्शन असा इथपर्यंत होता, हे जे रेलिंग बघा ना इथपर्यंत हा पोर्शन होता. जसं आपण एखाद्या घराचं काम देतो एखाद्या व्यक्तीला, पहिलं आपण काय ओबडधोबड एखाद्या जे हार्ड काम करणारे मजूर असतात त्यांना देतो. मग त्याचं जे डिझाईन तयार केलं जातं घराचं, त्याप्रमाणे या सर्व लेणींचं डिझाईन तयार केलं जायचं. हा दगड परीक्षण केला जायचा, हा दगड त्या आपण इथं तयार करणार आहोत त्या मापाचा आहे का. त्यानंतर मग इथं लेणी तयार करण्यास सुरुवात होईल. लेणी तयार करताना सर्वप्रथम वरून सुरुवात व्हायची. आता हे जे स्तंभ दिसत आहे तुम्हाला, हे चौकणी कोरलेले, ही प्राथमिक अवस्था आहे. म्हणजे ही जी लेणी आहे ही अपूर्ण अवस्थेतील आहे.
आपण जर 3 नंबरच्या लेणीत गेल्यावरती तर आपल्याला ते पिलर दिसतील, अष्टकोनी पिलर. म्हणजे हे काम अर्धवट थांबलेलं होतं. म्हणजे अर्धवट काम का थांबलं जायचं, ज्यावेळेस एखादा राजा इथं लेणी तयार करण्याचं काम चालू करायचा, पण त्यावेळेस अचानक जर युद्धाची परिस्थिती जर आली तर मग तो काय करायचा, तो युद्ध तिथं लेणी तयार करण्याचं काम थांबवायचं आणि तो पैसा युद्धासाठी वापरायचा. परत त्याचं ते युद्ध जर पूर्ववत झालं तर परत तो इथं चालू करायचा. अशा पद्धतीने प्रत्येक लेणी तयार झालेली आहे. आता ही जी लेणी आहे, प्रत्येक लेणी समोर वेगवेगळ्या राजांनी तयार केला आहे. काही व्यापाऱ्यांनी दान दिले, काही शेतकऱ्यांनी दान दिले. हे सर्व आपल्याला इथल्या शिलालेखात वाचायला मिळतं. आता एमबीसी टीम काय करते, इथे जे शिलालेख आहे, शिलालेखाची काळ आहे सातवाहन काळ आहे. म्हणजे अशोककालीन आणि सातवाहनकालीन अशा 2 प्रकारच्या दमलिपी आहेत. त्याला काही लोक ब्राह्मीलिपी पण म्हणतात. ती आपण शिकवण्याचं पण काम करतो. आपण ते व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवतो आणि प्रत्यक्षात तिथं वर्कशॉप आयोजित करतो आणि त्या विद्यार्थ्यांना ते शिलालेख वाचायला लावतो. त्या शिलालेखावरून आपल्याला त्या तो काळ कोणता आहे हे सुद्धा आपल्याला समजतं. आणि ती दमलिपी असल्यामुळे आज आपल्याला आपला वारसा आहे जे आपल्याला समजतं, हे पुराव्यानिशी आपण सिद्ध करू शकतो. नाहीतर ते शिलालेख जर नसते तर आज त्याच्यावर कोणीच हक्क बळावला असता. म्हणजे इतर पंथांनी सांगितलं असतं हे आमच्या लेणी आहे, पण आपल्याला शिलालेखामुळे मोठा पुरावा भेटतो. आता ह्या ज्या लेणी आहेत त्या सर्व महायान पंथाच्या आहेत. बौद्ध संस्कृतीमध्ये महायान आणि थेरवाद हे 2 पंथ होते. तर थेरवाद पंथ इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन नंतर 200 पर्यंत होता. त्यानंतर महायान पंथ 300 ते 700 या काळात महायान पंथ होता. आता थेरवादामध्ये काय होतं, मूर्तीपूजा नव्हती, म्हणजे शिल्पच नव्हतं मूर्तीचं, बुद्ध रूपच नव्हतं अस्तित्वात, म्हणजे ते मान्यता नव्हती. त्यामुळं ते प्रतीक कशाला समजले जायचे, पिंपळपान, स्तूप, बोधिवृक्ष, या धम्मचक्र या सर्व प्रतीकांना ते त्या काळात स्थान होतं. मग जर आपण थेरवादी जर परंपरेतल्या लेणी जर बघितल्या त्याच्यात आपल्याला फक्त स्तूप दिसेल, धम्मचक्र दिसेल, बोधिवृक्षाचे पानं दिसतील किंवा बोधिवृक्ष दिसेल. जुन्नर तालुक्यात जर गेलं तर आपल्याला थेरवाद परंपरेच्या सर्व लेणी दिसतील. पण नाशिकमध्ये जे लेणी आहेत ते महायान परंपरेच्या आहेत. मग सम्राट अशोकांनी विचार केल्यानंतर त्यांनी ठरवलं का आपल्याला लेणी तयार करायचं आहे. तर त्यांनी दगडात लेणी तयार करण्याचं काम चालू केलं. मग त्यांनी तयार करताना हे ठरवलं का आता जर आपण त्यांना राहण्यासाठी जर व्यवस्था करतोय भिक्खू निवासगृह, आता आपण 3 नंबर लेणी जर गेलो तर आपल्याला भिक्खू निवासगृह दिसतील. म्हणजे प्रत्येक भिक्खूसाठी वेगळा कक्ष, असं प्रत्येक एक 3 नंबर आणि एक 20 नंबरच्या सभागृहात आपल्याला बघायला मिळतो. मग ते तयार करताना त्यांनी हे पण ठरवलं, आता जर हे भिक्खू इथं राहते मग यांच्या प्रार्थना मंदिरासाठी कसं करायचं, त्यासाठी त्यांनी चैत्यगृह तयार केलं. आपण जर प्रत्येक लेणीवर गेलो तर आपल्याला तिथं चैत्यगृह बघायला भेटतं. म्हणजे त्या काळातील ते भिक्खू तिथं जाऊन मेडिटेशन करायचे, प्रार्थना करायचे, बुद्धपूजा म्हणायचे, त्रिसरण पंचशील गायला जायचं, अशा प्रकारचे हे चालायचे. आणि वर्षावास म्हणजे हा 4 महिन्याचा काळ पावसाचा, या काळात शेतकऱ्यांना पण कामं नसायचे कारण पाऊस जास्त चालायचा. मग ते लेणीवर यायचे, दिवसभर इथं बसायचे, धम्माचा उपदेश घ्यायचे, चांगले विचार घ्यायचे. म्हणजे या लेणी सर्व भिक्खूंनी आणि उपासकांनी त्याच्या वर्दळणी भरलेल्या असायच्या. या तुम्हाला मध्ये दाखवतो. अजून चप्पल बाहेर काढायची नाही, आपण एक दिवस काय इथून जाण्यासारखं काही तिकडे त्या बाजूने बरं, काही इकडे नाही. त्यातून मुलांनी काही आपण इथं अंदाज आहे बरं का, खाली बघा मोबाईलला वरतीच राहिलं काय त्यांना शक्य खाली बघा मग तर कवर करा मला थोडासा मोबाईल असतो मोबाईलकडे. आता ते बघायचं तुम्हाला शनी आणि म्हणजे त्या काळामध्ये शनी आणि हातीच्या साहित्य केली तयार करण्याचं काम केलं. इतर कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान आता इथं सुद्धा तुम्हाला बुद्धांची मूर्ती तयार करण्याचं अर्धवट काम असेल, पण ते काही परिस्थितीमुळे त्यांना ते सोडावं लागतं. एक तर युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा इतर काही कारण असेल त्यामुळे ते काम अर्धवट होतं. आता इथं तुम्हाला जे ज्यावेळी ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळी काय होतं, हा होतो त्यावेळी काम करत होतं. त्यांनी काय केलं, तिथं ते तेवढून हे बाहेर आणि त्याचे दगड म्हणून ते रस्त्यासाठी वापरले जायचे. पण आपल्याला निश्चित दिसतंय काही तरी म्हणजे अशा प्रकारे बहुतेक लेणी नष्ट पण झाले.
हे काढून काय करायचे तर घरून फेकून द्यायचे. मग खाली हे रस्त्याचं काम चालू होतं ना हायवेचं, मग खाली भर घेण्यासाठी मग ते वापरले जायचे. पण त्यांना जास्त नंतर कळालं लवकर हे काहीतरी खूप वेगळं आहे, काहीतरी वैभवशाली इतिहास आहे, मग ते काम थांबवलं गेले त्यांनी. आणि ह्या जो म्हणजे बुद्धांचं रूप बनवायचं काम सुरू केलं होतं, पण दगड चांगला नसल्यामुळे मग थांबून गेलं होते. कारण की दगड ठिसूळ असेल त्याच्यामुळे बनलंच नाही ते. म्हणून ही लेणी अपूर्ण अवस्थेमध्ये, इथं काहीच नाही अपूर्ण अवस्थेत, कारण की दगडच चांगला नाही. चला आता आपण आलो आहोत 2 नंबरच्या लेणीमध्ये. इथे तुम्हाला दिसेल बघा, इथं पहिलं एक थेरवादी परंपरेचं भिक्खुनी गुरु होतं. पण 5व्या-6व्या शतकात महायान पंथांनी काय केलं, मग इथं अजून आतमध्ये खोदकाम चालू केलं आणि बुद्धांच्या प्रतिमा तयार केल्या, बुद्ध रूप तयार केली. आता हे समोर जे दिसतंय हे बुद्धांची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे. आणि बाजूला जे दिसतंय तुम्हाला ते पद्मपाणी, या बाजूला पद्मपाणी, या बाजूला पद्म म्हणजे कमळ. नाही, इकडे स्पष्ट दिसेल बघा, इकडे पद्मपाणी आणि इकडे वज्रपाणी, हे 2 बोधिसत्व ते दिसत आहे आपल्याला. बोधिसत्व पद्मपाणी बोधिसत्व, वज्रपाणी बोधिसत्व. आता इथं जे आहे त्यांच्या मुकुटामध्ये पुढे येऊ शकता तुम्ही. हे चप्पल काढून काही वाटलं तर चप्पल काढून घ्या. त्यांना होईल तर समजेल. लाईट टॉर्च वगैरे चालू करा मोबाईलच्या मध्ये, मला हां म्हणजे लाईटीचा प्रकाश करू. ज्यांना यायच्या या बाजूने या बाकीच्या हे बघा किती छान प्रकारे बुद्धांचं रूप कोरलेलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे. त्यांचे कान बघा, त्यांचा चिवरचा भाग इथं दिसत आहे आपल्याला. आणि हे जो आहे हे विद्याधर आहे, दोन्ही बाजूला विद्याधर. हे विद्याधर फुलांच्या माळा घेऊन इथं आलेले आहे. आणि हातात चौरी आहे, हवा घालतो ना का आपण, हवा घालतो चौरी, त्याला चौरी म्हणतात. आणि हे पद्म आहे, पद्म म्हणजे कमळ. हे त्याच्या एका म्हणजे पद्मपाणी, कमळाची कळी. याला बोधिसत्व पद्मपाणी म्हणतात आणि याला मैत्रेय बोधिसत्व म्हणतात. म्हणजे त्यांच्या मुकुटामध्ये स्तूप आहे आणि इकडे पण स्तूप आहे. स्तूपाची व्यवस्था आहे. या सर्वांनी असं उभे राहा, परत उभे राहा, उभे राहा, पसरून उभे राहा. आता ही लेणी क्रमांक 3च्या जवळ आलो आहोत आपण. ही जी लेणी आहे ही गौतमी पुत्र सातकर्णी यांनी आपल्या आजीच्या प्रेमाखातर बदामी संघाला दान दिले. त्याचा उल्लेख आपल्याला या शिलालेखात आढळतो. त्या शिलालेखात असं पण त्यांनी वर्णन केलं आहे, तो राजा किती दानशूर होता. त्यांनी म्हणजे असे कोणावर अन्याय नाही केला, म्हणजे असा एकही निरापराध व्यक्तीला त्यांनी खून नाही केला, असं त्या याच्यात वर्णन केलं आहे. त्याचे घोडे कसे 3 समुद्राचे पाणी पिले असं वर्णन आपल्याला त्या धम्मलिपीमध्ये तिथे लिहिलेलं आल्यावर धम्मलिपी पाली भाषा पाली. आता या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला इथं शिल्प दिसतील बघा. हे तुम्हाला काय वाटतं? खाली जी आहे ना, खाली बघा त्या बाजूला पण आहे आणि ह्या बाजूला पण. तुम्हाला काय वाटतं सगळं? काय वाटतं का तुम्हाला? काय तुमचं मत काय वाटतंय? काय असं बरोबर काय द्यायचा संदेश काय? बरं भारवाग म्हणतात त्याला, भारवाग. त्याच्यामध्ये काहीतरी मेसेज आहे त्याच्यामध्ये काहीतरी. हे जे पूर्णच आहे ना, काहीतरी कारण असतं, काहीतरी मेसेज आहे त्याच्यामध्ये. मेसेज काहीतरी मेसेज असतं. तुम्हाला काय वाटतं काय मेसेज असेल? ज्यांनी कोरली त्यांना पण काही मेसेज द्यायचा. लेणीचा सर्व भाग त्यांनी उचलला आहे. भार म्हणजे असेल, धर्माचा असेल, असं त्या शिल्पामधून दाखवलं गेलं. आणि आता हे अष्टकोनी स्तंभ बघा. तिथं आपण चौकोनी स्तंभ बघितलं पहिल्या याच्यात, ती अपूर्ण होती. तिलाच कसा आकार दिलेला बघा. हे अष्टकोनी, हे अष्टकोनीत का तयार केले? काय कारण? आठच का? अष्टांगिक मार्ग.
म्हणजे आपण लेणीवर आल्यानंतर आपल्याला सर्व बौद्ध धर्माचं सार या लेणीत बघायला मिळतं. तर आपण काय करतो, लेणीवर जातो, फक्त फोटो सेशन करतो, घरी येतो. पण त्यामुळं काय झालं आहे, लेणीवर जाण्याचं आपलं कमी झाल्यामुळं काय अतिक्रमणं वाढली. आपण जर बघितलं लेणेतरी सारख्या ठिकाणी तिथं अतिक्रमण झाले, कारला तिथं अतिक्रमण झाले, शेलारवाडीत अतिक्रमण झाले. तर 50% लेणी अतिक्रमणाच्या बळी पडल्या. याचं कारण काय, आपण लेणीवर जात नाही. आपण फक्त बाबासाहेबांनी मधीला मग आपण फक्त विहार घर या पुस्तक स्थानिकांनी लेणीकडे जायला आपल्या विहाराच्या बाहेर निघून पण लेणीवर गेलं पाहिजे. आपण आठवड्यातून 15 दिवसातून आपल्या नातेवाईकांना आपतिष्टांना लेणीवर नेलं पाहिजे. प्रत्येक पौर्णिमाला लेणीवर आपण गेलं पाहिजे. तर आपण या लेणी ज्या राहिल्या आहेत ते आपण वाचू शकतो. कारण येणारी जी पिढी आहे, जर सर्व लेणी अतिक्रमित झाल्या तर आपण आपल्या येणारी पिढी आपल्याला विचाराल तुम्ही काय केलं, मग काय सांगाल तुम्ही. त्यासाठी MPCPR टीम प्रत्येक महिन्यात वर्कशॉप आयोजित करत असते. आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक लेणीवर जातो, तिथं वर्कशॉप आयोजित करतो. तिथं मध्य प्रदेश, नागपूर, मुंबई, रायगड इथून लोक येतात. कारण काय आहे, जनजागृती करणं आपलं काम आहे. MPCPR तेच करत आहे. आता इथं जर बघितलं तर तुम्हाला वर शिल्प दिसतं. सर्वांनी बघा बरं, ऑब्झर्व करा तुम्हाला काय काय प्राणी दिसते, कोणते प्राणी दिसतं बघा. बरं बघा, बरोबर एक सांग, इकडे बघा, इकडे बघा. हा प्राणी कोणता, इकडे बघा, इथं बघा, इकडे बघा, इकडे 2 नंबरचा पिलर, 2 नंबरचा तो सर्वांनी ऑब्झर्व करावा. तुम्हाला काय वाटतं, त्याचं मुंडकं बघा आणि धड बघा, आणि धड बघा त्याचं. त्याचं तोंड पोपटाचं आहे, बाकी तर शरीर सिंहाचं आहे. हा का? ही कला कुठून आली आहे, त्याला ना त्याची वेगळी भाषा ग्रीक आहे. संस्कृतीमधून आली. ग्रीक देश, ग्रीक आपण हॉलिवूडचे चित्रपट बघतो त्याच्यात स्पिंक्स म्हणतो त्याला, स्पिंक्स. तिथं दाखवतात ना चेहरा वेगळा आणि शरीर वेगळं. ही कला सुद्धा आपल्याला म्हणजे ग्रीक कारागीर सुद्धा इथं काम करून गेले. ग्रीक राजे सुद्धा बुद्धांचे उपासक होते. पहिलेच जे लोक बुद्ध कलाकार विचारांना फॉलो करणारे होते. पहिलेच लोक कलाकार होते. आता तो राऊंड सर्कल तिकडे कोपऱ्यात आहे, आणि ह्या इकडे बघा पिलर. हा जो आहे ना, हा लेणीचा प्लॅन आहे. तेव्हाच इंजिनिअरिंग केलेला तो प्लॅन आहे. तसा प्लॅन करतो ना आपण, आता कसा प्लॅन आहे, तुझा प्लॅन आहे. म्हणजे सजावटीसाठी सुद्धा ते केले आणि अजून सुंदर दिसावं. कारण या सजावटीवरून त्या राणीचं व्यक्तिमत्व कळायचं. त्या राणीने काय ठरवलं होतं, जी गौतमी पुत्र जी बलशिरी होती, जी राणी, तिने असं ठरवलं होतं की माझी लेणी. मग एक कारण आहे बघा, ऐकायचं. ज्यावेळेस सम्राट अशोकांनी बुद्ध धर्माचा प्रचार करायचं ठरवलं, त्यावेळेस त्यांनी पूर्ण संपत्ती धर्मासाठी दान दिली. म्हणजे आपले मुलं सुद्धा त्यांनी धर्मासाठी दान दिलं. संघमित्र आणि महेंद्र यांना सुद्धा दान दिलं. ज्यावेळेस शेवटी त्यांच्याकडे फक्त काहीच राहिलं नव्हतं, उतार वयात त्यांच्याकडे देण्यासाठीच काही नव्हतं, तरी पण त्यांच्याकडे एक आवळा होता. एक भिक्खू त्यांच्याकडे आले होते विचारण्यासाठी. तर त्यावेळी त्यांनी तो आवळा सुद्धा त्यांना दान देऊन टाकला होता. म्हणजे एवढे दानशील सम्राटांचे होते, त्यांच्यासारख्या दानशील कोणी दान दिले. त्यामुळं मग येणाऱ्या ज्या सातवाहन राजांनी जे त्यांची मांडणी होती, त्यांनी सुद्धा एक कृतज्ञता म्हणून त्यांचं ते आवळा शिल्प इथं पोहोचले. मेन गोलच्या वरती हा ते नक्षीदार दिसते ना, ते उभे राहायचे. आवळा जसं असतं, आवळ्याचे रेष नसतं का, ते आवळा शिल्प बाहेरच्या बाजूला. म्हणजे आता प्रत्येक ह्याच्यात काहीतरी कथा दडलेली आहे. आता इथं बघा, हे तोरण आहे. दिवाळी दसऱ्याला आपण तोरण लावतात. हे तोरण परंपरा बौद्ध संस्कृतीतून आली आहे. हे तुम्हाला तोरण दिसेल आणि इथं तुम्हाला ही शृंखला दिसेल. इथून बघा 2 नंबरचा सर्व. आता इथं एक महिला आहे, एक पुरुष आहे. त्यांनी तिच्या इकडं खांद्यावर हात टाकलेला आहे, खाली एक बाळ आहे. इथं एक महिला आहे, एक पुरुष आहे, तो तिचा हात पकडून ओढतोय बरं का. तेव्हा चित्रपट बघा, हे चित्रपट बघा, त्याच्यामध्ये खूप मेसेज आहे मोठा. का ओढत असेल सांगा बरं. 2 पुरुष आहे आणि 2 जण ओढता येते, त्या स्त्रीला ओढता येते. काही मेसेज याच्यामध्ये करणाऱ्यांनी काही कोरले महत्वाचं. म्हणजे काय वाटतं तुम्हाला? आता समजा एखाद्या नाशिक नगरी एखाद्या राजाला ती ताब्यात करायची होतो, त्या राजाच्या सत्ता सुंदर या प्रकारे. हां, म्हणजे सत्ता कशा प्रकारे तो येतो. मी सत्ता घेतो, तू घेतो, मी भांडणामध्ये मध्ये असं या प्रकारे प्रतीक दाखवलं. त्याचं प्रतीक दाखवलं. मग इथं नंतर सत्ता भेटलेली त्या राजाला समजा, त्याची सत्ता ताब्यात आली म्हणून मी दोघं चित्र दाखवले. इथं कसे ती सत्ता ते सुखाने उपभोगतोय असं दाखवलं. त्याचं राज्य चालू झालेलं आहे, म्हणजे आता सिक्वेन्स लावलेले त्याप्रमाणे. आणि एक प्रकारची सुरक्षा रक्षक आहे असं समजा या लेणीचे. त्याच्या हातामध्ये बघा कसे अलंकार आहे, त्याला आपण काय म्हणतो, बाजूबाज इथं बघा, इथं पण त्याच्या हातात काय सर्व जे अलंकार ते बघा ना, एकदम बारीक बारीक काम केलं आणि छान काम केले. हातामध्ये बघा एक फुलांचा गुच्छ आहे. त्याच्या कानामध्ये किती सुंदर आहे, त्याला मुकुट किती सुंदर आहे. तिथं सोगा बघा किती छान बांधता येते. एकदम लक्ष. त्याच्या पायात बघा त्याचं धोतर दिसतं इथं कसं कशा प्रकारे म्हणजे दगडामध्ये किती छान प्रकारे पोरता येते.
की आपण ज्यावेळेस लेणीवर जातो आपण प्रत्येक शिल्पाचा अभ्यास केला पाहिजे. आपण आज फोटोमध्ये बघतो तर ते हेच आहे. तिकडे बघा टॉर्च जरा. अरे बाप. ओके. आता हे बघा सर्वांनी की आपल्याला चैत्य शिल्पाची प्रतिकृती दिसते. वरती तुम्हाला हार्मिका दिसते. म्हणजे 4 स्टेप दिसतात. ही हार्मिका आहे. वरच्या छत्रावली येते. बघा 1 2 3 छत्रावली म्हणजे छत्र धरवते. आपण तशी छत्र तसे छत्र दाखवलं आहे. त्याचं मागं पण एक रिझन जसं आपण उन्हामधून संरक्षण करण्यासाठी वापरतो तसे इतर गोष्टी संरक्षण करण्यासाठी छत्रावलीचं सांगितले गेलं. तर सिंह दिसतोय आपल्याला. तर तूप दिसतंय. धर्मचक्र दिसतंय. बुद्ध धम्म हे बुद्धाचं प्रतीक आहे. धम्माचं प्रतीक आहे आणि सांगायचं. अशा प्रकारे शिल्प याचे कोरलेले हे वरती ते विद्याधर आहे. त्यांच्या हातामध्ये माळा आहे बघा. दिसतंय का माळा? याला वेदिका पट्टी म्हणतात. त्याला वेदिका म्हणतात. याला भिन्न म्हणतात. म्हणजे तुम्हाला बाकी तर चैत्य शिल्पाचा तो इतिहास आपण साधारण डेलीमध्ये जाऊ प्रश्न बघू आपण. आपण तुझं मोठं सुद्धा तिथलं बघू. हे शनिवार जवळ आहे. हे सर्व जे आहे ते बघा. मध्ये जाऊन बघा काय अडचण नाही. मध्ये बघा. एक मिनिट थांबा. ऐकून घ्या पहिले. ऐकून घ्या. आता जे भिक्खू राहतात जे आरत भिक्खू होते त्यांना एकदम जवळपास होते. सिनियरिटी प्रमाणे सिनियरिटी आणि हो सिनियरिटी मग त्याप्रमाणे सिनियर ज्युनियर त्यांना असं त्या पद्धतीने वाढत गेलं. आणि इथं वर्षावासानिमित्त इथं वेगवेगळ्या हे काय म्हणतात प्रवचन होतात. त्यामध्येच काही इथून दिले जायचे. लोक इथं बसलेले असायचे दिवसभर. म्हणजे सर्व लोककल्याणकारी विचारांचा इथं प्रवास होता. म्हणजे एक विद्यापीठच होतं. लेणी म्हणजे हे विद्यापीठ होतं त्या काळात. जवळपास 1 ते 2 हजार भिक्खू राहायचे इथं. खूप मोठं राहायचं. खूप मोठं वावर होतं. आणि ते भिक्खू म्हणजे एखादा संघ इथं राहिला काही काळानंतर तो दुसऱ्या लेणीवर राहायचा. काही काळानंतर पण तिसऱ्या लेणीवर राहायचा. कोणताही एक संघ इथं राहत नव्हता. कारण त्यांना त्याची परवानगी नव्हती. कोणत्याही भिक्खूंना एका ठिकाणी राहण्याची परवानगी नव्हती. तसे नियम बनवलेले होते बुद्धांनी. चला आता आपण पाऊस चालेल यानुसार. बरोबर आहे. पहिला कोण आहे? 1 नंबरला कोण आहे? पुरुष आहे. कोण असतो तो? त्याचं नाव काय आहे? त्याला काय म्हणतात? हाती जो चालवतो त्याला काय म्हणतात? ऐरावत. नाही, नाही. ऐरावत माऊत ते माऊत तिचं माऊत नाव आहे. माऊत त्याला माऊत. बरं 2 नंबरचा बघा. 2 नंबरचं शिल्प बघा. काय ते पोज कशी बघा. पोज बघा. पोज कशी पोज आहे? युद्ध करण्यासाठी नाही नीट बघा. बघा पोज बघा. व्यवस्थित बारीक बघा. तिचं म्हणजे तिची ऍक्शन काय आहे? ती काय ऍक्शन बघा तुम्ही. नाही त्याने तिची ऍक्शन बघा. कशी ऍक्शन? हाताची ऍक्शन काय आहे? हा. अशी ती दाखवते. एक हात डोक्यावर आहे. दुसरा हात हातामध्ये काहीतरी आहे ते. काय आहे ते? महिलाचा सर्वात आवडता तो जे साहित्य आहे. बघा तुम्ही महिला- आरसा आरसा आहे आरसा आरसा. ऐकलं? त्या काळात देखील किती म्हणजे महिला बरं, आपण जे बाहेर निघतो, आरसा सोबतच आहे. आता तर गणपती असं निघतो सोबत. आरसा सोबतच आहे अजून. विचार करा. तिच्या पायात बघा अलंकार, हातामध्ये अलंकार बघा, पैंजण आहे बघा. पैंजण कसं दिसतं? कानामध्ये बघा अलंकार. हा, तिची केश रचना बघा किती छान बनवलेली. शृंगारचा प्रकार आहे. काहीतरी ना एखादं असं म्हणजे चूर्ण करून काहीतरी ते लावलं जायचं तेव्हा काहीतरी रंगीत काहीतरी लावलं जायचं. पावडर वगैरे काहीतरी. हा, ते हाताची कानवर किती छानपैकी थर्ड लास्टला कोण आहे? लास्टला ती दासी बसली. सेविका वगैरे असेल एखादी कोणी दासी. सेविका म्हणजे दासी आणि राणी याचा वर बसलेली आहे. म्हणजे एकतरी राणी असेल किंवा एखादी अधिकारी असेल. आता अधिकारी कसं आपल्याकडे कलेक्टर UPSC MPSC केल्यानंतर आहे साहेब अधिकारी कसे लालदेवच्या गाडीमध्ये फिरतात.
त्याप्रमाणे एखादा राज्यकारभार करणार जे असेल आणि त्यावेळेस महिलांना एवढा अधिकार होता, एवढा मान होता की ती हत्तीवरनं ते अधिकार बघायचे. म्हणजे आपल्या राज्यात काय चाललं काय नाही म्हणजे विचार करा त्यावेळेस महिलांची परिस्थिती कशी होती. दुसरं म्हणजे तिच्या अंगावर जे अलंकार आहे त्यावरून तिचं पद ओळखलं जायचं. बरोबर आहे. ती किती प्रकारचे दासीच्या अंगात काय काय आहे याच्यावरून आपल्या ती दासी कळते. आता इकडं जर बघितलं हे शिल्प यामध्ये काय दिसतं हे बघा बरं तसंच ऑब्झर्वेशन करा परत पहिल्यापासून करा सुरुवातीपासून. फर्स्ट तर माऊथ आहे. बरोबर सेकंड ती पण लेडी त्यांना बोलायला लावा. हा, महिला मंडळ सांगा कोण सांगते. ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन करायचं. गेस करा. आपल्याला लेणीवर गेल्यानंतर लेणी सांगायला बोललं पाहिजे. पाहिजे. आणि ती कानाला हात ती काय करते तिचे हात पुढे बघा हात पुढे. कुठे हाते कशी आते बघा असे करा ना तुम्ही कसा अशा केले बरोबर आहे की नाही. म्हणजे बघा ती प्रथा केव्हापासूनची जुनी प्रथा एकदम आज जर एखादा मंत्री कसा असं करतो का? भाऊ नमस्कार करतो की नाही प्रचाराला फिरताना असं मतदानामध्ये तशी त्यावेळेस आपल्या नगरात फिरायची ती जनताला वंदन करायची. सर्व चाललं व्यवस्थित चाललं की नाही सर्व की असं असे ते शिल्प आहे. तिचा असा हात आहे. नाही असं हात आहे. त्या बघा दोघी बसले आहेत आणि तिसरीला ते वर हात देत आहे वर येण्यासाठी. आलू वरती घेताना एक नंबरचा माऊस आणि खाली हे आवळ्याचंच आहे ना. खाली ते आमलंच याला म्हणजे आवळ्याचं आजच्या मंदिरामध्ये या सुरेशची बघायला अजून काही दाखवतो. हे जे हा जो कक्ष होता हा भिक्खूंच्या जेवणासाठीचा होता. भोजन कक्ष याला म्हणायचे. भोजन कक्ष म्हणजे जे भिक्खू यायचे काही भिक्षाटन करून म्हणजे भिक्षेमध्ये जे पण भेटायचे घेऊन ते खायचे. तर ब्रिटिश काळामध्ये काय झालं होतं हा फ्लोर डायरेक्ट खाली खचला गेला होता. नंतर याला सिमेंट लावून पॅक केलं गेलं. आता इथं जे तुम्हाला शिल्प दिसतंय हे बघा हे आता 10-15 वर्षापूर्वी तयार करण्याचं काम केलं याला म्हणतात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केले. म्हणजे अतिक्रमण कसं होतं हे आपल्याला इथं जिवंत पुरावा आपल्याला दिसेल. इथं म्हणजे हनुमान तयार करण्याचा प्रयत्न करण्यात कोरायचं त्याला शेंदूर भासून द्यायचा बस बाकी झालं मग इथं स्थान झालं म्हणजे यांची पूजा यायची. त्यासाठी आपण आहे ना लेणीवर गेला पाहिजे. आपली वर्दळ वाढली पाहिजे म्हणजे आपलं लक्ष राहतं. ज्या ठिकाणी जास्त वर्दळ असते तिथं अतिक्रमण होत नाही. जिथं लोक लेणीवर जातच नाही त्या ठिकाणी मग असे प्रकार होतात. मग तिथं ते अतिक्रमण होतं आणि मग आपला तो वारसा नष्ट होतो. येणं चालू आहे इथं म्हणून हे थांबले. लक्ष दिलं नसतं तिथे हनुमान बोलला असता. तिथे त्यांनी काय केलं असतं दर्जा म्हणून घेतला असता. त्यांचा पुजारी बसला असता आणि चाललं असं त्यांचं. आपले पण चालू त्यांचे चालू त्यांना काय ऐकते भेटलं चालू द्या. RSS मी हेच ठरवलंय प्रत्येक लेणीत एक माणूस ठेवायचा. त्याला सर्व जेवण खावण पुरवायचं पैसा पुरवायचा आणि तिचा फक्त कसं बदल करता येईल बघायचं. जसं एक वेळा झाला तसं झालं. हे बघा हे शिल्प एक नंबरला काय दिसतंय कसं बसलंय ते बघा. 2 पाय पुढे काढ. 2 नंबर काय बैल जे गोरे असतात गोरा. असे मस्त खाऊन पिऊन असे मस्त गडलेट झालेले ते बघा दगडात कसे कोरलेले त्यांनी किती छान बनवले. त्याच्यावर त्यांची फिनिशिंग बघा किती छान पैकी तक्षणी आणि हातोडी काय ते असं साहित्य वापरत असेल काही. हातकिनीला काय सिल्लू झालं का तोंडात धरले का काय ते एका महिलेला धरलंय असं तिने. महिला आहे ती हा व्यवस्थित बघा हा का दिसते का महिला दुसरं कोण दिसतंय. लास्टला साईडला काय लास्टला काय माकड आहे बसलेला आहे असं पायावर पाय टाकून बसलेला आहे. असं फायर पाय टाकून असं बसलेलं आहे. एखादा कुत्रा नाही का लाडा झाल्यावर कसं बसतं असं सिंग आहे ना. सिंह वाटतं अगं ते जेव्हा त्याला पेन्शन नवीन असेल तेव्हा हत्तीमध्ये ना हस्तिदंत पहिले ओरिजिनल टाकायचे किंवा पंचधातूचे असायचे. प्रत्येक लेणीच्या ठिकाणी जिथे जिथे हत्तीचं शिल्प असेल ना तिथे ओरिजिनल हत्तीच्या असायची. पण नंतर काय झालं कोणी ना कोणी काढून घेऊन जायचं किंवा त्याचं व्यव होऊन जायचं म्हणजे काढून ही ना इथपर्यंत लेणी होती पण मध्ये 2 भिक्खुनी वस्त्रू आहे. लेख आहे वाचण्यासाठी. पुढे तुम्हाला एक लेख वाचू सारखं आणि एक पुस्तक पण आहे, तुम्हाला सांगतो मी ते. या पुढे आपण 3 नंबर जवळ जाऊ. त्याच्यामध्ये पूर्ण लेणीचा इतिहास आणि शिलालेख आहे. सर्वांना बोला, बाकी सगळं वरती आहे, वरती आहे. येते का वाचता? दाखवा बरोबर.
हे नाव काय ही जी खिडकी जे मोठ्या फॉन्टमध्ये खालून घुस गेलं उलटा डी म्हणजे काय डी ध येतं मला माहिती आहे. नाही हे वाचा पहिलं ते सुरुवात आहे का तिथं नाही ते नाव विचारलं ते काय आहे? गावाचं नाव आहे ते काय पहिलं छत्रपे म्हणजे यवनांचे मांडलिक होते म्हणजे जे हे होते छत्रपाणी सातवाहन त्यांचं युद्ध जुन्नरला पण झालं होतं तिथे 100 वर्ष जवळजवळ युद्ध चालू होतं म्हणजे त्यांचं जे युद्ध व्हायचं ते फक्त याच्या साम्राज्यासाठी व्हायचं व्यापारासाठी व्हायचं बहुतेक लेणी ज्या आपल्या आहेत त्या व्यापारी मार्गावर आहेत नाणेघाट बोरघाट थाळघाट या मार्गावर ते लेणी का आहे कारण जे व्यापारी असायचे ते जुन्नरवरून तसेच पैठणवरून त्यांचा व्यापार असं कल्याण बंदरावर सोपारा बंदरावर या बंदरावरून ते बाहेर देशातून माल जायचा त्यासाठी या व्यापारी काय करायचे मग इकडे जाता जाता जरी इथं वेळ झाला मग या ठिकाणी ते थांबले राहायचे म्हणजे व्यापाऱ्याचा आणि भिक्खूंचा त्यावेळेस संबंध पण चांगला होता त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंध होते मग ते इथं आल्यानंतर त्यांच्याकडे जर काही साहित्य असेल दागिने असेल तर ते भिक्खूंकडे घेऊन द्यायचे ते आम्ही चाललोय छोटे जाऊ येताना घेऊन जाऊ काही काहींनी असं त्याच्या व्याजावर सुद्धा भिक्खूंना शिवर देण्याचं काम केलं लिपी कोणती ही सातवाहनकालीन धम्मलिपी म्हणजे सातवाहन काळातील राजांनी जी लिपी वापरली त्याला सातवाहनकालीन धम्मलिपी आता हा जो आहे हा म आहे हा च आहे हा काय हा र आहे आणि वर एक शब्द आहे व आहे हा ते जॉईंट आहे हा. जॉईंट आता इथं ब्राह्मण्य शब्द सुद्धा आहे ब्राह्मण्य हा बघा इथं हा दिसतो का चौकोन चौकोन जो आहे ना चौकोन तो ब राहतो चौकोन जर केला ना होतं ब राहतो खाली साधा र ब. आहे खाली र काढला आहे त्याला एक कान आहे चौकोन म्हणजे ब ब्रा ब्रा म. म तो वरचा ह आहे आणि कालचा म आहे हा नळाचा आहे आई सारखं इंग्रजी कॅपिटल आहे ना कॅपिटल आय म्हणजे न बाणाचा ब्राह्मण्य ह्याच्यामध्ये आपण जे स्वस्तिक काय काय छत्री छत्री छत्र. आर्थिक आणि अनुष्ठावरती आहे धम्मचक्रामध्ये काय तिथं काय बघितलं तिथं जे नाही तिथं काय इथे शिकायला इथे शेती शिकायला स्तूप बांधलं त्याला स्तूप होतं स्तूप नेहमी लक्षात ठेवा ते बुद्धाचं प्रतीक आहे अशोक चक्रात असं स्तूप होतं स्तूप होता चक्र होता तिथं हा आणि तर काय झालं 11व्या शतकामध्ये दिगंबर पंथाने अतिक्रमण केलं म्हणजे जैन धर्मियांचा जो पंथ आहे दिगंबर त्यांनी अतिक्रमण केलं कोरून ही मूर्ती तयार केली. तोडलं ते आणि हे बसवलं वीरभद्राची मूर्ती तयार केली म्हणजे अतिक्रमण कसं होतं हे आपल्याला दिसतंय बहुतेक लेण्यांवर जैन पंथीयांनी आक्रमण केलं आहे हिंदू पंथीयांनी पण आक्रमण केलं अतिक्रमण केलं ते आपल्याला या शिल्पकलेतून दिसतं म्हणजे हा सुद्धा एक आपल्याला पुरावा आहे ते भगवान बुद्धांचं शिल्प नाही काहीच नाही बरं का काय काय जण काय भगवान बुद्ध समोर आहे बुद्धांचं आणि चला एक कोरता इथं तुटून गेलं मध्ये भिक्खू निवास गृह आहे तुम्ही बघायला इथं दरवाजा बसवलेला असायचा लाकडी बांबूचा नाही डाळी म्हणजे जंगली प्राणी येऊ नये त्यांच्या जंगलीसाठी भिक्खूंसाठी दरवाजा असायचा म्हणजे त्या काळातली टेक्नॉलॉजी किती पुढे होती म्हणजे भारत त्या काळामध्ये स्थापत्यकलेत एक नंबरला होता. चला आता आपण तुम्हाला ते स्वस्तिकचा जो शिलालेख होता आपल्या सर्वांनी सामाजिक बोलायच्या सर्वांनी एकत्र बोलायचं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छ
वंदना चालू असताना मी काय थांबून घेतो, म्हणजे द्वितीय आपली जर झालं थांबून घेतो, तृतीय आपली थांबून घेतो. कारण काय मला तुमचं उच्चार ऐकायचे होते. तर होतं काय, बऱ्याच वेळेस आपण काय केलं, द्वितीयंपी बुद्धम शरणं गच्छामि. चुकीचे. आतापासून हे शब्द बोलायचे नाही. पण काय बोलायचं, रूप बोलायचं. भगवान बुद्धांचं रूप. त्याला कारण काय आहे, भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जवळपास 250 ते 300 वर्षानंतर राजा कनिष्क जो एकदम मोठा महान बुद्ध सांगत होता, त्याच्या कार्यकाळामध्ये तो एका बुद्ध रूप बनले गेलं. आता तुम्ही विचार करा, 350 वर्ष होऊन लागलं. मग त्याला गुरु शिष्य परंपरा होतं. भगवान बुद्धांचे गुरु, भगवान बुद्धांचे शिष्य त्यांनी बुद्धांना बघितलेलं होतं समक्ष. आता जसं आपण बुद्धांना बघू शकतो त्याला, मी तुम्हाला बघतोय, मला तुम्ही सांगू की असं व्यक्ती असं दिसायचा, बरोबर आहे की नाही? पण त्यांनी काय केलं, भगवान बुद्धांच्या शिष्यानी त्यांच्या शिष्याने सांगितलं आमचे गुरु म्हणजे भगवान बुद्ध असे दिसायचे. असं त्यांचा बांधा होता, डोळे अशी, भुवया अशा, कान अशी, हात अशी, म्हणजे वर्णन केलं होतं. पण त्यांनी काय केलं, त्यांच्या शिष्याने सांगितलं. ही परंपरा चालत चालत परत कनिष्क बनत आली, राजा कनिष्क. मग त्यावेळी जे होते त्यांनी सांगितलं की आमच्या गुरुनावर सांगितलेले भगवान बुद्ध असे दिसायचे. मग त्यावेळी ते बुद्ध ग्रुप बनवले गेले. काय ग्रुप बनवले गेले म्हणून ग्रुप. आणि फोटो कसा काढतो आपण, मोबाईल समोर येऊन फोटो काढतात, त्याला फोटो म्हणतात. प्रतिमा शुद्ध मराठी शब्द आला. आणि मूर्ती जो असतो तो साचा बनलेला असतो, मूर्तीचा आपल्याला माहिती आहे. याच्यावर साचा बनवायचा, जवळ आपण इतर मूर्ती बघतो आपण. मग त्याच्यामुळं मूर्ती बनायची नाही, बोलायचं नाही, प्रतिमा पण नाही, मूर्ती आणि काही हे पण नाही. भगवान बुद्धांचं पुढं पण कार्यक्रम जायचं असं डॉक्टर बाबासाहेब यांची प्रतिमा मूर्ती आपण म्हणू, पण भगवान बुद्ध यांचं रूप आपल्याला लपशीसाठी काढायला एक महत्वाचं लक्षात घ्यायचे. आणि एक शेवट सांगतो, बाकीचं सर्व बोलतील. साधू 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 शब्द तुम्हाला माहिती आहे काय होतं, आपण प्रत्येक आता म्हटलं 3 वेळा साधू साधू म्हणतो. एक कारण असतं त्याच्यामागे. साधू साधू काय म्हणतो, अजून मला माहिती आहे, अजून मला माहिती तुम्हाला जीवन